नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे सांधेरोपण शस्त्रक्रिया, एक वेदनारहित प्रवास। आणि यासाठी स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रकाश विश्वनाथ पाटील। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये। नमस्कार। तर डॉक्टर प्रकाश पाटील हे सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिकच्या जॉइंट रिप्लेसमेंट व ऑर्थोस्कोपिक युनिटचे प्रमुख असून त्यांनी अनेक टोटल नी रिप्लेसमेंट, टोटल हिप रिप्लेसमेंट व ACL, PCL रिकन्स्ट्रक्शन सह अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत। ते UK व युरोपमध्ये प्रशिक्षित असून बायलॅटरल सिंगल स्टेज जॉइंट रिप्लेसमेंटमध्ये त्यांचा हातखंडा आहे। चला तर मग आता विषयाकडे वळूयात। तर सगळ्यात पहिला प्रश्न, सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी लोक का घाबरतात? अतिशय चांगला असा हा प्रश्न आहे, कारण आपण ऐकत असतो की एखाद्या रुग्णाची सांधेरोपण शस्त्रक्रिया झाली, काही लोकांना सांगितलेलं आहे, पण बरेचसे रुग्ण ते करण्यापासून घाबरत असतात। तर ही सांधेरोपण शस्त्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा आपण सर्वप्रथम हे बघूया की सांधेदुखी काय होते। सांधेदुखी म्हणजे सांध्यांना झीज आल्यामुळे होणारी वेदना किंवा दुखापत। तर ते जाणून घेण्यापूर्वी आपण हे जाणूया की आपल्या गुडघ्याची संरचना कशी असते। जेव्हा आपण गुडघ्याच्या सांधेदुखीबद्दल बोलतो तेव्हा गुडघा हा 2 हाडांपासून बनलेला एक सांधा आहे आणि त्याच्यामध्ये मांडीचा हाड आहे, पायाचा हाड आहे आणि गुडघ्याची वाटी आहे। आणि या हाडाच्या खालती एक कोटिंग असतं, आवरण असतं, ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो। आणि जेव्हा हे पूर्णपणे निघून जातं तेव्हा एक हाड हा दुसऱ्या हाडावरती टेकायला लागतो, घासायला लागतो आणि या घर्षणामुळे होणारी जी वेदना आहे त्याला आपण सांधेदुखी म्हणतो किंवा गुडघेदुखी म्हणतो। त्याचबरोबर ह्यामध्ये रुग्णाला काय त्रास होतो? चालायला त्रास होतो, उठायला बसायला त्रास होतो, पायरी चढ उतर करायला त्रास होतो, मांडी घालून बसायला त्रास होतो आणि ही प्राथमिक लक्षणं आहेत सांधेदुखीची। आता जर आपण खुब्याच्या सांधेदुखीकडे गेलो तर खुब्याच्या सांधेदुखीमध्ये सुद्धा खुबा जो सांधा आहे हा बॉल आणि सॉकेट ह्या दोघांपासून तयार झालेला सांधा आहे। तर मगाशी सांगितल्याप्रमाणेच खुब्यामध्ये जो बॉल असतो त्याच्यावरती पण कोटिंग असते आणि ह्याला कार्टिलेज म्हणतो। आणि हा जेव्हा खराब होतो काही आजारामुळे किंवा काही मार लागल्यामुळे तेव्हा ही हाडं एकमेकांच्या संपर्कात येऊन घर्षण होतं आणि त्याला सांधेदुखी म्हणतो। खुब्याची जेव्हा सांधेदुखी होते तेव्हा आपल्याला जांघेमध्ये दुखतं, मांडीच्या आतल्या बाजूला दुखतं, मांडी घालून बसायला त्रास होतो आणि पायऱ्या चढ उतर करायला त्रास होतो। आता एवढा आजार घेऊन हा रुग्ण जगत असतो, एवढ्या पेन्स घेऊन हा रुग्ण जगत असतो आणि त्याच्या मनामध्ये ही भीती येते की आता आपल्याला डॉक्टरांनी जॉईंट रिप्लेसमेंट किंवा ऑपरेशन सजेस्ट केलं तर पुन्हा आपल्याला पेन्स सहन कराव्या लागतील का? तर ही एक प्राथमिक भीती असते की पेन्स होतील का आपल्याला ऑपरेशनमध्ये, आणि त्याच्यामुळे तो थोडासा घाबरत असतो। त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत, जसे की बरेच वेळा आपण ऐकूयात येतो की ऑपरेशन केल्यावरती ते सक्सेसफुल होत नाही, फेल होतं। तर ही एक खूप मोठी गैरसमजूत आहे। अगदी बोटावर मोजण्या इतके किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी लोकांना काही वाईट अनुभव आलेले असतात, परंतु त्या अनुभवामुळे ज्यांना गरज आहे ऑपरेशनची आणि ज्यांना त्याचा फायदा होऊ शकतो त्यांनी त्या ऑपरेशनपासून वंचित राहू नये। तर मग समाजात असलेल्या गैरसमजुती आणि ऑपरेशनबद्दल असलेली भीती ह्या 2 कारणांमुळे जनरली रुग्ण जो आहे तो जॉईंट रिप्लेसमेंट करण्यापासून धजावत असतो किंवा घाबरत असतो। डॉक्टर, मग ही शस्त्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने केली जाते? आता सांधेरोपण शस्त्रक्रिया जे शब्द आहे त्याच्यामध्येच आलेला आहे की आपल्याला सांधा हा बदलायचा आहे, परंतु बदलायचं आहे ह्याचा अर्थ असा नाही आहे की जर खुबा असेल तर आपल्याला तो खुबा बदलून टाकायचा आहे किंवा गुडघा आहे तर तो पूर्ण गुडघा बदलून टाकायचा आहे। सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये आपण मूळ जो आजार आहे त्याची ट्रीटमेंट करतो। आपला मूळ आजार काय आहे की कोटिंग निघालेली आहे किंवा कार्टिलेज निघालेलं आहे आणि हाडं एकमेकांच्या संपर्कात येऊन त्रास होतोय। तर सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये आपण ह्या दोन्ही हाडांच्या मध्ये एक कृत्रिम कोटिंग टाकतो आणि त्यामुळे दोन्ही हाडं एकमेकांच्या संपर्कात येत नाही। जेव्हा आपण गुडघ्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया करतो तेव्हा एका विशिष्ट प्रकारे आपण गुडघ्याचा सांधा ओपन करतो आणि सर्वप्रथम मांडीचं जे हाड असतं जे खराब झालेलं असतं, ज्याची कोटिंग खराब झालेली असते, फक्त तेवढंच एक 8 ते 9 मिलीमीटर एवढ्या जाडीचं कोटिंग किंवा आवरण विशिष्ट प्रकारच्या उपकरणांनी कट करतो आणि त्याला अशा पद्धतीचा आकार देतो की त्याच्यावरती कृत्रिम सांधा किंवा ज्याला आपण जॉईंट म्हणतो ते त्याच्यावरती व्यवस्थित बसेल। मग असा हा जॉईंट जो आहे तो आपण मांडीच्या बाजूला आणि पायाच्या बाजूला दोन्ही बाजूला बसवतो आणि त्यांच्यामध्ये एक कृत्रिम कोटिंग असते ज्याला आपण लायनर म्हणतो आणि ह्या पद्धतीने गुडघ्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया होते। जर आपण खुब्याचं म्हटलं तर खुब्यामध्ये आता मी जसं तुम्हाला एक दाखवतो, हे आहे इथे एक जॉईंट, ह्याच्यामध्ये 3 पार्ट्स असतात। एक म्हणजे हे मांडीचा हाड आहे, त्याच्यामध्ये हा आपण कृत्रिम सांधा बसवतो, त्याच्यावरती हा बॉल बसवतो आणि त्याचबरोबर हे जो ॲसिटॅबुलम म्हणतो, वाटी म्हणतो, तिथे पण एक लायनर बसवतो आणि एक कोटिंग बसवतो आणि हे दोन्ही एकत्र तयार झाल्यामुळे हा सांधा तयार होतो। तर अशा पद्धतीने आपण सांधेरोपण शस्त्रक्रिया गुडघ्यासाठी आणि खुब्यासाठी, ज्याला आपण हिप रिप्लेसमेंट आणि नी रिप्लेसमेंट असं म्हणतो,
एका वेळा आपण जेव्हा गुडघ्याची शस्त्रक्रिया करतो तेव्हा त्याला आपण सिंगल स्टेज युनिलॅटरल टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतो. दोन्ही करतो त्याला बायलॅटरल टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतो. आणि जेव्हा खुब्याची आपण करतो तेव्हा त्याला आपण हिप रिप्लेसमेंट युनिलॅटरल किंवा बायलॅटरल असं आपण म्हणतो. नक्कीच. डॉक्टर प्रकाश, सांधेरोपण शस्त्रक्रिया कशी करतात हे तर तुम्ही आता सांगितलं, पण ती नेमकी कोणत्या स्टेजला करतात आणि का करतात? बरोबर. कारण बऱ्याच रुग्णांना हे माहीत नसतं की आपल्याला शस्त्रक्रिया कधी करायची. डॉक्टरांकडे जातो आपण, डॉक्टर आपल्याला एक्सप्लेन करतात की तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे किंवा तुम्ही ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये आपण ती कुठल्या स्टेजला करायला पाहिजे. तर सर्वप्रथम त्याच्यामध्ये रेडिओलॉजिकल आणि क्लिनिकल पॅरामीटर्स एकमेकांच्या म्हणजे मिळजूल झाली पाहिजे. जो आपल्याला त्रास आहे तोच आपल्याला रेडिओलॉजिकल एव्हिडन्स पण त्याचा असला पाहिजे. खुब्याचा त्रास म्हणजे जांघेत दुखणं, मांडीत दुखणं, मांडी घालून बसायला त्रास होणं, आणि खुब्याचा त्रास म्हणजे दोन्ही गुडघ्यांमध्ये घर्षण होणं आणि घर्षणामुळे तो त्रास होणं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तो जो त्रास आहे तोच सांधेदुखीचा त्रास आहे. आणि जेव्हा हे त्रास एक्सरे पिक्चरवरती आपल्याला कोऑर्डिनेट होतो. एक्सरेवरती म्हणजे काय होतं की जेव्हा दोन्ही हाडं एकमेकांच्या संपर्कात येतात आणि त्या दोघांमधली कोटिंग निघून जाते आणि हाडं एकमेकांवरती टेकतात, त्याला आपण एक्सरे रेडिओलॉजिकल एव्हिडन्समध्ये म्हणतो की हाडं एकमेकांवरती टेकली किंवा गॅप निघून गेली. आता हे दोन्ही जेव्हा एव्हिडन्सेस एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा मग आपण म्हणतो की सांधेरोपण शस्त्रक्रिया करायला पाहिजे किंवा ती वेळ आहे की जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आपण करायला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, ही सांधेरोपण शस्त्रक्रिया कुठे करावी? सांधेरोपण शस्त्रक्रिया ही खूप हाय एंड सर्जरी आहे किंवा आपण म्हणतो ना की ही सर्जरी व्यवस्थित एखाद्या ठिकाणी जिथे सर्व सोयी उपलब्ध आहे तिथे करायला पाहिजे. जनरली सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी येणारे जे रुग्ण असतात ते त्यांचं वयोगट जे आहे ते 50 किंवा 60 नंतरचं असतं. आता ह्या गटामध्ये काय असतं की बऱ्याच वेळा काही रुग्णांना हार्टचा त्रास असतो, काहींची अँजिओप्लास्टी झालेली असते, काहींचा बायपास सर्जरी झालेली असते, किडनीचा आजार असतो, लठ्ठपणा असतो. त्यामुळे ह्या सर्व आजारांवरती एका ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारचे डॉक्टर्स अवेलेबल पाहिजे, म्हणजे 24 आवर्स त्यांची सगळ्यांची सर्व्हिस असायला पाहिजे. त्याचबरोबर ऑपरेशन थिएटर अगदी सुसज्ज असं असायला पाहिजे, जिथे लॅमिनार एअरफ्लो असायला पाहिजे, जिथे स्पेस सूट टेक्नॉलॉजी असली पाहिजे आणि तिथे स्टरिलिटीचं खूप चांगलं केअर घ्यायला पाहिजे. आता ह्या सगळ्या पद्धतीची जी सोय आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते टर्शरी केअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. आता मी गेल्या अनेक वर्षापासून सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहे. तर मला असं वाटतं की आपण त्याच्याबद्दल थोडीशी एक क्लिपिंग दाखवूया सर्वांना. नक्कीच. ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंटबद्दल सांगायचं झालं तर आपण बायलॅटरल टोटल नी रिप्लेसमेंट मिनिमल इन्व्हेसिव्ह म्हणजे अगदी छोटा कट घेऊन इन्सिजन घेऊन सर्जरी करतो. लो कॉस्ट बट व्हेरी इफेक्टिव्ह क्वालिटी ऑफ सर्जरी सह्याद्री हॉस्पिटल नाशिक येथे आपण देतो. तर आत्ताच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सह्याद्री हॉस्पिटलविषयी अधिक जाणून घेतलं. तर डॉक्टर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की वेदनारहित सांधेरोपण शस्त्रक्रिया ही नेमकी कशी केली जाते, कशी होते? जसं आपला सुरुवातीला विषय होता की प्रत्येक रुग्णामध्ये भीती असते की आपल्याला
ऑपरेशनच्या वेळी काही वेदना होतील का, ऑपरेशन नंतर वेदना होतील का, तर हा भीती किंवा ही भीती घालवण्यासाठी आपल्याला एक संपूर्ण टीम लागते. आता सह्याद्री हॉस्पिटल नाशिक येथे आमची एक ॲनेस्थेशियाची पूर्ण टीम आहे, जे रुग्णाला ऑपरेशनच्या अगोदर जाऊन भेटतात, त्यांच्याशी सुसंवाद साधतात, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही क्वेरीज आहेत ते आन्सर करतात. त्याला पूर्ण ऑपरेशनबद्दलची माहिती, ऑपरेशन नंतरचा प्रवास हे सांगतात, जेणेकरून तो मेंटली प्रिपेअर होतो आणि ऑपरेशनसाठी तो व्यवस्थित तयार होतो. जेव्हा मनाची तयारी राहते तेव्हा आपण कुठलंही डिफिकल्ट टास्क पूर्ण चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर सह्याद्री हॉस्पिटल नाशिक इथे आमची एक ॲनेस्थेशियाची टीम आहे. मला वाटतं की त्यांच्याकडनंच आपण हे जाणून घेऊया की कशा पद्धतीने आपण पेन फ्री जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करतो. नक्कीच. नमस्कार, मी डॉक्टर किरण प्रकाश पाटील. मी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक येथे भूलतज्ञ म्हणून कार्यरत आहे. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हटलं की अनेक गैरसमजांबरोबरच रुग्णांच्या मनात प्रचंड भीती असते, ती ऑपरेशन दरम्यान आणि ऑपरेशन नंतर होणाऱ्या वेदनांची. आणि या भीतीमुळेच बऱ्याच वेळेला बरेचसे रुग्ण सर्जरीने होणाऱ्या फायद्यांपासून वंचित राहतात. त्यांच्या मनातील ही भीती घालून टाकून त्यांना एक पेनलेस नी सर्जरीचा अनुभव देण्यासाठी म्हणजे 5 भूलतज्ञांची नॅप्स म्हणजे नाशिक ॲनेस्थेशिया अँड पेन सर्व्हिसेस ही टीम सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहे. यावेळी आम्ही वेगवेगळ्या ॲनेस्थेशिया टेक्निक वापरून USG गायडेड ब्लॉक्स घेऊन आमच्या पेशंट्सचा प्रवास ऑपरेशन दरम्यान आणि ऑपरेशन नंतर पेन फ्री, सुखकर आणि कम्फर्टेबल होईल याची काळजी घेतो. त्यातला एक रिसेंट टेक्निक म्हणजे अडॅप्टर कॅनॉल ब्लॉक, याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला देते आहे. या ब्लॉकसाठी सोनोग्राफी मशीनची आवश्यकता असते आणि त्याद्वारे आम्ही नी जॉईंटला सप्लाय करणारे नर्व सिलेक्टिव्हली ब्लॉक करतो. त्यामुळे पेशंटच्या फक्त वेदना नाहीशा होतात, परंतु स्नायूंची ताकद कायम राहते. त्यामुळे सर्जरी झाल्यानंतर लगेचच आमचे सगळे पेशंट्स फिजिओथेरपी आणि एक्सरसाइजेस खूप कम्फर्टेबली करू शकतात. म्हणजे सर्जरी झाल्यानंतर काही तासातच आम्ही पेशंट्सला चालवतो, मोबिलाइज करतो आणि यामुळे पेशंटचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो. त्याचा दुसरा फायदा म्हणजे की बाहेरून जे पेन किलर्स आपण देतो त्याची रिक्वायरमेंट अगदी नगण्य झालेली असते. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड जे साईड इफेक्ट्स आहेत जसं उलट्या होणे, मळमळणे, डोकेदुखी, कॉन्स्टिपेशन हे साईड इफेक्ट्स आपण टाळू शकतो. आणि त्याचा एकंदर फायदा म्हणजे हॉस्पिटलचा खर्च कमी होतो, हॉस्पिटल स्टे कमी असतो आणि या सगळ्या गोष्टी पेशंटची फास्ट रिकव्हरी होण्यासाठी फार पूरक असतात. त्यामुळे सिंगल सेटिंगमध्ये दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया झालेले आमचे रुग्ण 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी अगदी आनंदाने हसत घरी जाण्यासाठी रेडी असतात. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंटसाठी येणारे जे रुग्ण असतात ते वयोवृद्ध असतात आणि वेगवेगळ्या व्याधींनी ते त्रस्त असतात, जसं उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा लठ्ठपणा, दमा, थायरॉइड किंवा लिव्हरचे वेगवेगळे विकार. अशा पेशंट्सला भूल देणं खूप जोखमीचं असतं आणि त्यांना कमीत कमी आणि इफेक्टिव्ह भूल देणं गरजेचंही असतं. असे पेशंट्स हाताळण्यासाठी लागणारी अद्ययावत सामग्री म्हणजे जसं USG किंवा सोनोग्राफी मशीन आणि अतिदक्षता विभाग यांची उपलब्धता सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक येथे असल्यामुळे अशा प्रकारचे पेशंट्सही आम्ही खूप सुरळीतपणे हाताळू शकतो. फायनली मी एवढंच सांगेन की जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ऑपरेशन दरम्यान आणि ऑपरेशन नंतर कम्प्लिटली पेन फ्री, सुखकर आणि वेदनारहित असते. तर आत्ताच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेदनारहित सांधेरोपण शस्त्रक्रिया नेमकी कशी होते हे जाणून घेतलं. तर डॉक्टर, वेदनारहित सांधेरोपण शस्त्रक्रिया ही जी आहे यामुळे रुग्णांना कशा पद्धतीने फायदा होतो? आताच मॅडमनी जो सांगितलं होतं आपल्याला की मेन म्हणजे त्यांचं कॉन्फिडन्स गेन करणे, काय प्रोसिजर करणार आहे त्याच्याबद्दल माहिती देणे आणि त्यानंतर त्यांनी फिजिओथेरपीला कोप अप करणे, हे 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. आता पेन जो कंपोनंट असतो हा खूप मोठा कंपोनंट असतो, ज्याच्यामुळे बऱ्याच वेळा रेझिस्टन्स येतो फिजिओथेरपी करायला किंवा व्यायाम करायला. कारण जॉईंट रिप्लेसमेंटचा सक्सेस रेट हा त्याच्यावरती अवलंबून असतो की 50% शुड बी युअर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी अँड 50% शुड बी युअर पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओथेरपी. म्हणजे व्यायामाचा रोल हा तेवढाच आहे, परंतु जर ऑपरेशन चांगलं केलं आणि व्यायाम त्याला जर व्यवस्थित झाला नाही तर मात्र ऑपरेशनचे रिझल्ट्स आपल्याला पूर्णपणे मिळत नाही. म्हणून मग व्यायाम करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की पेन कमी झाले पाहिजे. आणि पेनलेस नी रिप्लेसमेंट सर्जरी केल्यामुळे, काही ब्लॉक्स विशिष्ट प्रकारचे दिल्यामुळे
पेन कंपोनंट कमी राहतो आणि मस्क्युलर पॉवर रिटेन राहते. म्हणून मग त्याच दिवशी आपण पेशंटला उभं करतो आणि चालवतो. आणि हा जो कॉन्फिडन्स येतो तो पेशंटला इतका बूस्टअप करतो की तो अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण डिस्चार्ज होण्यासाठी तयार होतो. सो आय थिंक सो हा पेन फ्री जो कंपोनंट आहे तो अर्ली डिस्चार्ज, फास्टर रिकव्हरी आणि फास्टर रिझ्युमिंग टू रेग्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. तर डॉक्टर प्रकाश पाटील यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सांधेरोपण शस्त्रक्रिया या विषयावर डॉक्टर प्रकाश पाटील यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न की रोबोटिक सर्जरीबद्दल आपलं काय मत आहे आणि आधुनिक पद्धतीचे सांधे कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकतात? ओके, आता खूप कॉमनली आपण बघतो की रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी, परंतु एक कॉमन गैरसमज लोकांबद्दल आहे की रोबोटिक सर्जरीमध्ये रोबोट सर्जरी करतो. बेसिकली रोबोटिक आर्म असतो जो आपल्या सर्जरीसाठी मदत करतो. ह्यामध्ये काय होतं की कट्स घेण्याचं जे काम असतं तो सर्जनच करतो, परंतु त्याला गाईड रोबोट करतो आणि हे रिअल टाईममध्ये केलं जातं. ह्याचा फायदा हा आहे की अचूकता येते सर्जरीमध्ये आणि किचकट जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये निश्चितच त्याचा फायदा आहे. पण जे रेग्युलर सर्जरीज आहेत त्याच्यामध्ये आपण कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट सर्जरी जरी केली, कन्व्हेन्शनल हिप रिप्लेसमेंट जरी केली तरी त्याचा निश्चित चांगला फायदा होतो. आणि चांगल्या पद्धतीचे सांधे वापरल्याने आपण चांगले रिझल्ट्स घेऊ शकतो, जसे मांडी घालणे किंवा रुटीनला जॉईन होणे. मला वाटतं की काही पेशंट्स आहेत ज्यांनी माझ्याकडनं हे सर्जरीज केलेल्या आहेत, त्यांचं आपण एक मनोगत ऐकून घेऊया. नक्कीच. नमस्कार, माझं नाव दीपाली गुप्ते, वय वर्ष 70. मागील बऱ्याच वर्षापासून मला गुडघेदुखीचा त्रास होता. मी बरेच उपचार केले पण आराम झाला नाही. तर या 2-3 वर्षापासून माझा त्रास बराच वाढला. मग आमच्या फॅमिली डॉक्टरनी डॉक्टर प्रकाश पाटील यांचं नाव सुचवलं. मी त्यांना कन्सल्ट करून त्यांच्याकडे गेली तर त्यांनी मला खूप चांगलं गाईड केलं आणि ऑपरेशनची भीती घालवली माझ्या मनातनं. आणि ऑपरेशनच्या वेळा त्यांच्या सगळ्या टीमनी आणि यांनी इतकी छान मला हे केली की फार की भीती गेली आणि मी आता 2 महिन्यांमध्ये न वॉकर घेता काठी न घेता छान चालू शकते, जिने उतरू शकते, चढू शकते. याच्यासाठी मी सगळ्यांना सांगेन की नी रिप्लेसमेंट हे खूप चांगला पर्याय आहे गुडघेदुखीसाठी आणि तो डॉक्टर प्रकाश पाटील व्यवस्थित करू शकतात. धन्यवाद. मी सुजाता शिवाजी झाले, राहणार नाशिक. मला गुडघ्यांचा खूप त्रास होत होता गेल्या 2-3 वर्षापासून. गुडघ्यांच्या त्रासाबरोबर मला थायरॉइडचा, HBचा, BPचा, डायबिटीजचा या गोष्टींचाही त्रास होत होता. मला प्रकाश पाटील सरांचं नाव कळलं, गुडघे दुखत होते म्हणून त्यांच्याकडं येण्याविषयी मला माहिती मिळाली. मी सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश पाटील यांची भेट घेतली. त्यांनी मला ऑपरेट करण्याविषयी सांगितलं. मी अर्धी झुकून चालायची आणि मग माझी अवस्था सरांनी पाहिली. मला सांगितलं त्यांनी, तुम्ही दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेट करा, तुम्हाला व्यवस्थित चालता येईल, फिरता येईल. मग मी घरी गेले आणि विचार केला का आपण ऑपरेट केलं पाहिजे, कारण मला असह्य वेदना होत होत्या दोन्ही गुडघ्यांमध्ये. मग मी सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट झाले. सरांनी ऑपरेट केलं.
ऑपरेट करताना मला डॉक्टर किरण पाटील यांचंही सहकार्य मिळालं. त्यांनी माझी खूप काळजी घेतली ऑपरेट करताना आणि सरांनी खूप काळजी घेतली. माझं ऑपरेट व्यवस्थित झालं. तर आत्ताच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं की ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशनच्या नंतर त्यांच्यात किती फरक पडला. तर डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या या कार्यक्रमात आपण सांधेरोपण शस्त्रक्रिया या विषयावर डॉक्टर प्रकाश पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. सांधेरोपण शस्त्रक्रिया नेमकी कशी आणि कोणत्या स्टेजला केली जाते, तसंच रोबोटिक सर्जरीबद्दल देखील जाणून घेतलं. तुम्ही यांना स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत त्याद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे